नमस्कार मंडळी, कसे आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता, आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी महाराष्ट्रीयन स्पेशल, उन्हाळा स्पेशल अशी आपण आमरस थाळी पाहणार आहोत. तर बघू शकता, त्यात आपण पुरणपोळी, आमरस सर्व बनवलेलं आहे. तर बघू शकता, सुंदर अशी आपली थाळी बनवून तयार झालेली आहे. तर ही कशी बनवली नाही, अगदी 1-1.5 तासात बनवून तयार होते मैत्रिणींनो. तर नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता रेसिपीकडे वळणार आहोत. तर बघू शकता, तुम्हाला कशी वाटली ही थाळी तर नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आता आंब्यांचा सीझन आहे म्हटल्यावर ही थाळी तर व्हायलाच हवी ना मैत्रिणींनो. तर नक्की करून बघा, अगदी झटपट बनवून तयार होते, खूप सुंदर लागते. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी 1 वाटी इतकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ सूट होत नसेल तर तुम्ही याऐवजी मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. तर इथे 1 वाटी इतकी डाळ घेतलेली आहे आपण, आणि ही साधारण 2 तास आपल्याला भिजवून ठेवून द्यायची. म्हणजे आपली डाळ जेव्हा पटकन आपण जेव्हा स्वयंपाकाला लागू ना, तर अगदी पटकन शिजून तयार होते. तर इथे आपण 2 तास आधीच डाळ भिजवून ठेवलेली होती. तर बघू शकता, मी डाळ बुडेपर्यंत पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकून बाजूला ठेवून दिली आहे 2 तासासाठी. त्यानंतर इथे 2 तासानंतर बघू शकता, छान अशी आपली डाळ भिजून तयार झाली. अगदी बोटाने दाबली जाते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता नक्की कमेंट करा. त्यानंतर इथे कुकर घेतलेला आहे मी, आणि कुकरमध्ये आपण ही डाळ आणि पाणी याच्यामध्ये बुडेल इतकं आपल्याला घालून घ्यायचं. तर बघू शकता, ही डाळ मी साधारण 5 ते 6 पाण्यामध्ये छान अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तर तुम्ही ही डाळ भिजवल्यानंतर स्वच्छ धुवा आणि मगच कुकरला लावा. तर बघू शकता, त्यानंतर डाळ बुडेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्यासाठी तर खूप सुंदर असं ही थाळी बनवून तयार होते, आणि अगदी तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तेव्हासुद्धा तुम्ही ही थाळी बनवू शकता. त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. हळद घातल्यानंतर आपल्याला थोडंसं डाळमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल याच्यासाठी की तेल घातलेलं राहिलं तर डाळचं पाणी अजिबात वरती येत नाही. तर बघू शकता, आता इथे मी कुकरला छान असं उकळून घेणार आहे. गॅस चालू केलेला आहे. इथे आपण 1-2 उकळ्या आल्यानंतर मगच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं, कारण डाळीचं पाणी फसकन वरती येतं आणि पूर्ण कुकर खराब होतो. तर तसं न होतं आपले 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या इथे. बघू शकता, अगदी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ सुंदर शिजून तयार झालेली आहे. त्यानंतर इथे एक कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये आपल्याला गाळणी घ्यायची आणि गाळणीमध्ये ही डाळ आणि पाणी गाळून घ्यायचे. पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे डाळीतलं. तर आता बघू शकता, इथे मी डाळ छान अशी गाळून घेणार आहे, आणि थोडीशी डाळ आपण वाटीमध्ये बाजूला काढून घेणार आहोत, कारण आपल्या आमटीला छान असा घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला थोडीशी डाळ काढून घ्यायची. साधारण अर्धी वाटी इतकी डाळ काढून ठेवा. त्यानंतर जो कुकर आपण शिजवलेला होता ना डाळ, तेच आपण कुकर घेणार आहोत, आणि त्याच्यामध्ये चिरलेला गूळ, जेवढा आपण डाळ घेतलेली होती त्याच्यात थोडंसं जास्त मी इथे गूळ घेतलेला आहे, कारण आपली पुरणपोळी थोडीशी गोड छान लागते म्हणून. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता याच्यामध्ये. तर बघू शकता, अगदी झटपट छान असं बनून तयार होतो हा स्वयंपाक. तर आता इथे आपण छान असं गूळ मेल्ट करून घेणार आहोत. गूळ आणि डाळ छान असं मिक्स करून घेणार आहोत, आणि डाळ जास्त शिजलेली आहे ना, तर अगदी झटपट होतं ते. त्यानंतर इथे आपण सुंठ वेलचीची पावडर घालून घेणार आहोत. तुमच्याकडे नुसतीच वेलची पावडर असेल तर तीसुद्धा चालते, आणि सुंठ वेलची असेल तर तीसुद्धा चालते. बघू शकता, अगदी 5 ते 7 मिनिटात आपला गूळ छान असा वितळलेला आहे, आणि आपल्याला ह्याला आता थोडंसं घट्टसर करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी कुकरचं झाकण 2 मिनटं लावून घेतलं होतं, म्हणजे वरच्यावर ठेवलेलं होतं, कारण ते जेव्हा पुरण शिजतं ना, ते पूर्ण अंगावर पाणी उडतं, तर ते आपल्याला अंगाला इजा व्हायला नको, म्हणून मग आपण वरून झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर बघू शकता, अगदी 2 मिनिटात मी ते झाकण काढून घेतलं, आणि आपला गोळा बनवून तयार झाला आहे. तर पुरण परफेक्ट कसं झालं तर मी एक ट्रिक सांगणार आहे, तीसुद्धा बघा तुम्ही. तर बघू शकता, आता इथे आपला चमचा उभा राहिला म्हटल्यावर आपलं पुरण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. तर आता हे आपण छान असं बाजूला काढून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं पुरण तयार करून घ्यायचं आहे. पुरण इतकं छान शिजलेलं आहे की आपल्याला अजिबात गाळण्याची गरज नाही, पण मग आपण गाळून घेणार आहोत. तर आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत इथे आमटीसाठी. तर इथे आता आपण कांदा घेतलेला आहे भाजून, खोबरं भाजून घेतलेलं आहे, आणि इथे 4-5 लसूण पाकळ्या घेतले. तर ह्याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी डाळ बाजूला काढलेली होती, ती पण ह्याच्यामध्ये घालणार आहे दळण्यासाठी. हे वाटण दळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकी डाळ घालून घ्यायची. डाळ जेव्हा आपण टाकतो ना, तर आमटीला खूप छान असा घट्टसरपणा आणि चव पण छान येते, आणि थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं ह्या वाटणामध्ये, आणि छान असं आपल्याला मिक्सरला 1-2 मिनटं फिरून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे कढई घेतलेली आहे मी, आणि कढईमध्ये आपण ह्याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 1 ते 2 चमचा इतकं तेल घालून घेणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
तेल छान गरम झाल्यावर आपल्याला इथे हे वाटण घालून घ्यायचे। तर हे वाटण अगदी छान असं बनून तयार झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो। तर तुम्ही नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा। तर बघू शकता आता इथे छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा इतकी हळद घालून घेणार आहोत। इथे 1.5 चमचा इतका लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे 1 ते 1.5 चमचा इतका आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि इथे थोडंसं अगदी गरम मसाला घेतलेला आहे मी, थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे। तर गरम मसाल्याचं प्रमाण साधारण मी 1 चमचा इतकंच घेतलेलं आहे आणि ही छान असे हे मसाले आपण ह्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करा। त्यानंतर आपण जी डाळ शिजवलेली होती ना, त्यातलं थोडंसं पाणी आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी प्रत्येक भाजीला डाळीचंच किंवा ते भाजीचंच पाणी वापरते, कारण त्याच्याने चव खूप छान येते। तर बघू शकता इथे आपली छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं ना, तर ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याची आमटी खरंच खूप सुरेख लागते, तर नक्की करून बघा। तर ह्या पद्धतीने आपली आमटी बनवून तयार आहे। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण आमटीला साधारण 5 ते 7 मिनटं छान असं उकळी येऊ देणार आहोत, कारण जितकी आपली आमटी छान उकळेल ना, तितकी तिचा रंग आणि चव खूप सुरेख येते। तर बघू शकता आता इथे छान अशी आपली आमटी उकळून तयार होते। त्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत की आता पुढची प्रोसेस आपण काय करणार आहोत। तर आता इथे मी चाळण घेतलेली आहे, जी पुरण दळायची किंवा पुरण गाळायची, तर ती चाळण आणि परत घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण हे पुरण गाळून घेणार आहोत। तर बघू शकता माझ्याकडे हीच आहे पुरण गाळण्यासाठी स्पेशल आहे माझी ही गाळणी। तर हिच्यामध्ये मी गाळून घेणार आहे पुरण। ॲक्च्युली पुरण गाळण्याची गरज नाही आहे, पण थोडंसं असं गुळाची घाण वगैरे काही असलं ना, तर निघून जातं, स्वच्छ निघतं आणि अगदीच एखादी डाळ जाडसर राहिली ना, तर ती पण निघून जाते। त्याच्यासाठी आपल्याला पुरण गाळून घ्यायचे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान असं पुरण गाळून घ्यायचे अगदी हलक्या हाताने, आणि पुरण थोडंसं गरम असतानाच गाळलं ना, तर झटपट बनवून तयार होतं। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे। आणि तुम्हाला जर पुरणामध्ये साखर आवडत असेल तर नक्कीच घाला, आणि मी तर इथे गुळाचंच पुरण बनवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर इथे आता छान असे ह्या पद्धतीने आपला गोळा बनवून तयार होतोय पुरणाचा। पुरण गाळून बाजूला ठेवून दिलेलं आहे मी। त्यानंतर आपण घेणार आहोत भात बनवण्यासाठी। तर इथे मी भाताला छान अशी पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि इथे इंद्रायणीचा भात बनवत आहे मी। तर उकळी आल्यानंतरच तांदूळ घालून घ्यायचे आपल्याला। तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि या पाण्यामध्ये मी तेल आणि थोडंसं मीठ घालून घेतले। तर ह्याच्यामुळे आपला भात खूप छान येतो। तर नक्की ह्या पद्धतीने भात बनवून बघा मैत्रिणींनो। भात सगळे बनवतात म्हणून मी भाताचा जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवला। त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण। त्यानंतर इथे आपण कपडा लावून किंवा मैद्याची जी गाळणी असते ना, ती लावून मी छान इथे असं अगदीच फाईन पीठ गाळून घेतलेलं आहे। आपलं गव्हाचंच पीठ आहे नॉर्मल, जे आपण गहू पोळीसाठी वापरतो ना, रेग्युलर चपातीसाठी, तर तोच गहूचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे इतका मैदा घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण थोडंसं अगदी मीठ घालून घेणार आहोत। मिठामुळे आपल्या कणकेला म्हणा तर छान असा हे येतं, वाक येतो, त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी हळद घालून पाणी तयार केलेलं आहे, तर ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर थोडं थोडं करून आपल्याला ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून असं छान असं याचा गोळा तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता मला थोडंसं अजून पाणी लागणार होतं, मग मी आपलं जे नॉर्मल पाणी होतं ना, तेच घेतलेलं होतं। हळदीचं पाणी संपलं होतं इथे। तर असा छान असा गोळा वळून घेतलेला आहे आणि गोळा आपल्याला अगदीच पातळ नाही करायचा, थोडासा घट्टसरच मळायचा आहे। जसं आपण चपातींना करतो ना, तसंच आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने पुन्हा मी ते हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि याचा छान असा गोळा तयार केलेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला गोळा तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, आणि आपल्याला एका कपड्यामध्ये ह्याला बांधून ठेवायचे। तर बघू शकता अगदीच झटपट होणारी पुरणपोळी आणि झटपट होणारी थाळी आहे ही, तर नक्की करून बघा। आता इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावून झाल्यानंतर आपण पुन्हा छान असं 1 ते 2 मिनटं मळून घेणार आहोत, कारण तेल लावून मळून घेतल्यावर त्याला छान असा वाक येतो आणि पुरणपोळी खूप सुंदर बनवून तयार होते मैत्रिणींनो। तर बघू शकता आता इथे पुन्हा एकदा मी छान असं हाताने
मळून घेत आहे, कारण जितकी तुम्ही कणिक व्यवस्थित करणार ना तितकी पुरणपोळी छान बनून तयार होते. त्यानंतर इथे एक कपडा घेतलेला आहे मी आणि तो थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा गोळा ठेवून द्यायचा आहे. तर बघू शकता अशी पुरचुंडी बांधून आपण ठेवून देणार आहोत आणि त्याला गाठ मारून ठेवून देणार आहोत आणि तो पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता ह्या पद्धतीने. तर आता इथे मी थोडंसं पाणी घेणार आहे, ते सुद्धा दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, हे आपलं प्यायचं पाणी घेतलेलं आहे आणि ते साधारण आपल्याला 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तितक्या वेळात आपण रस बनवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ह्याची साल काढून घेणार आहोत आणि साल काढून झाल्यावर मग आपल्याला ह्याचा छान असा रस तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर आणि झटपट बनवून तयार होती ही थाळी. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने. तर तुमच्याकडे जर सालर असेल तर सालरच्या साहाय्याने वरची स्किन काढून घ्या. चाकूने पण लगेच निघतं. तर पिकलेले आंबे राहिले ना तर तुम्ही छान असं दाबून किंवा असं ते पण करू शकता आणि त्याचा रस काढून मग त्याचा मिक्सरला फिरून तसाही रस बनवू शकता किंवा ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता रस तुम्ही मैत्रिणींनो. तर नक्की करून बघा. खूप सुंदर अशी बनवून तयार होते ही थाळी, झटपट बनते. आता इथे आपण छान असं वरचं सर्व इथे आता आंब्याचं सर्व गर काढून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं 2 ते 3 बॅचमध्ये हा रस बनवून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कसा रस बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर अर्धी ते 1 वाटी इतकं आपल्याला रसमध्ये दूध घालून घ्यायचे. तर आणि तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर नक्कीच घालून घ्या, कारण आंबा कसा आहे, आंबट आहे की गोड आहे, त्या हिशोबाने तुम्ही साखरचं प्रमाण ठेवू शकता. आवडत असेल तर घाला. आता आपण रस बाजूला ठेवून देणार आहोत बनवून. त्यानंतर इथे मी भज्यांसाठी पीठ करून घेत आहे. तर इथे मी कांदे घेतले, कोथिंबीर घेतले एका बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं ओवा हातावरच चुरून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने. तर खूप सुंदर आणि चविष्ट असा हा स्वयंपाक बनवून तयार होतो. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 चमचे इथे बेसनपीठ घालून घ्यायचे. तर सुरुवातीला मी इथे 3 ते 4 चमचे इतकं यूज केलं आणि पुन्हा नंतर 3 ते 4 चमचे इतकं घातलं. साधारण 7 ते 8 चमचे इतकं आपल्याला इथे बेसनपीठ घालून घ्यायचे मैत्रिणींनो. तो बघू शकतात. आता इथे मी हळद घालून घेणार आहे थोडंसं. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर नक्कीच घाला, पण हिरवी मिरचीची फापडं असते ना ती घाला, कारण ती जास्त तिखट नसते. आणि मी लाल तिखटच यूज केलं, कारण लाल तिखट मुलं पण खाणार होते, त्याच्यामुळे मग लाल तिखटमुळे भजी छान येते. तर इथे मी पुन्हा 3 ते 4 चमचे इतकं पीठ ह्याच्यामध्ये घालून घेते. तर बघू शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं भज्यांसाठी पीठ मिक्स करून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने आपण छान असं एकाच डायरेक्शनला मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण सोडा वगैरे घालतो ना भज्यांमध्ये, तर तेव्हा एकाच डायरेक्शनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता आपलं भज्यांचं पीठसुद्धा रेडी झालेलं आहे. त्यानंतर इथे मी अगदी चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे. मी शक्यतो सोडा वापरत नाही मैत्रिणींनो, पण मला भजे छान व्हायला हवे होते म्हणून मी घातला आणि अगदीच थोडंसं चमचाभर पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एकाच डायरेक्शनला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण छान असे याचे गरम गरम भजे काढून घेणार आहोत. तर मी कुरडई पापड तळून घेतले होते आणि त्याच्यानंतर मग मी भजे काढले. तर इथे मी गरम तेलसुद्धा घालून घेतलेलं होतं भजे काढण्यासाठी. थोडंसं तेल त्याच्यामध्ये पिठामध्ये घालून घेतलेलं होतं. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छोटे छोटे असे आपल्याला भजे काढून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर खूप सुंदर येतात हे भजे, पण नक्की ट्राय करून बघा कांदे भजे. आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लांब कांदा कट करून सुद्धा त्याचे छान असे भजे तयार करू शकता. तर आता इथे आपलं पीठ पण छान असं रेडी झालेलं आहे. तर आपण इथे पुरणपोळ्या तयार करणार आहोत. तर आता पोळ्या लाटून घेणार आहोत. तर आता इथे मी हे पीठ काढून घेत आहे कपड्यामधून. आता पीठ खूप छान असं झालेलं आहे, आपलं सेट झालेलं आहे. आता इथे मी पुन्हा थोडंसं तेल लावून मळून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटं छान असं मळून झाल्यावर मग आपण पुरणपोळ्या बनवायला घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे मैत्रिणींनो. खूप सुंदर होते हे आणि ही थाळी पण अगदीच छान लागते. तर नक्की करून बघा. आता इथे पुन्हा मी छान असं मळून घेत आहे. तुम्ही हे पीठ जितकं मळणार ना तितकी पुरणपोळी छान बनवून तयार होते. त्यानंतर आता इथे पोळपाट घेतलेला आहे मी आणि इथे आपण आता सिंगल याच्याच पोळ्या बनवणार आहोत.
तर त्या पद्धतीने इथे मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचे. तर साधारण मी इथे एक उंडा घेतलेला आहे, लिंबा एवढा उंडा घ्यायचा आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीने त्यानंतर आपण जसं मोदकासाठी सारण भरण्यासाठी जसं आपण करतो ना, तर तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि आपलं छान असं त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर आणि झटपट बनवून तयार होतं. तर आता सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, तर ही थाळी नक्की बनवून बघा, ट्राय करून बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर लागतं आमरस पुरणपोळीचा बेत अगदीच छान. आणि कोणी आलं तर पाहुणे तर नक्कीच बनवा तुम्ही. आता ह्या पद्धतीने आपण छान असं व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असं पॅक करून झाल्यानंतर ह्याची छान हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर खूप सुंदर बनवून तयार होते. अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरण जास्त भरलं की पोळी खूप छान लागते खायला. तर ह्या पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे. जास्त जोरात लाटणं फिरवायचं काम नाही, कारण ते ना लगेच फाटते पुरणपोळी. त्याच्यामुळे मग अगदीच हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर झटपट बनून तयार होते पुरणपोळ्या. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता सध्या आंब्यांचं सीझन चालू आहे, तर नक्की करा ह्या पद्धतीने. आता इथे मी हलक्या हाताने लाटून घेत आहे पुरणपोळी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि खूप अशी बारीक नाही, पण मीडियम साईजची आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तव्याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं होतं आणि लगेच आपण ह्याच्यावर पुरणपोळी घालून घेणार आहोत आणि कडेने तूप सोडून घेणार आहोत. तर अगदीच चिटकायला नको तव्याला, म्हणून मग आपण कडेने पण थोडंसं तूप सोडून घेणार आहोत. आणि तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल सोडलं तरी चालतं. तर पुन्हा चमच्याच्या साहाय्याने मी छान असं हलकंसं फिरून घेत आहे आणि पलटून घेत आहे पुरणपोळी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने बघू शकता रंग पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या पुरणपोळीचा. आणि मी पुरण भरपूर भरते, कारण पुरण जितकं भरलेलं राहिलं ना तितकी पुरणपोळी खायला छान लागते आणि तितकी मऊ बनून तयार होते पुरणपोळी. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणींनो. इथे मी पुन्हा तुम्हाला दुसरी पुरणपोळी लाटून दाखवत आहे. तर इथे मी पुन्हा एक उंडा तयार करून घेतला, त्यानंतर पुरणाचा उंडा तयार केला आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ लावून जसं आपण मोदक भरतो ना त्या पद्धतीने छान असं हे पॅक करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे, गोल करून घ्यायचं आहे, थोडंसं हलक्या हाताने वरून दाब देऊन घ्यायचं आहे आणि मग ह्याची आपल्याला हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. तर ह्या पद्धतीने करून बघा. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करा. आणि नवीन पाहणारे असतील, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहेच, तर नक्कीच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. तर बघू शकता ह्या पद्धतीने दुसरी पुरणपोळीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने मी पुन्हा तूप सोडून घेत आहे कडेने आणि छान अशी आपली पुरणपोळी शिजून घ्यायची, आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही मी दोन्ही साईडने छान असं भाजून घेणार आहे तिला. तर पलटून घेते. तर तर मैत्रिणींनो बघू शकता सुंदर अशी झटपट बनवून तयार झालेला आहे आपला स्वयंपाक. तर नक्कीच करून बघा, खाऊन बघा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघू शकता किती छान अशी आपली पुरणपोळी बनवून तयार आहे. तर इथे आपली थाळी बनवून रेडी आहे. तर नक्की खाऊन बघा, करून बघा आणि स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.